आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेनिमित्त मागच्या 5 वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं, 5 वर्षामध्ये सरकारच्या वतीनं या मतदारसंघामध्ये काय कामं केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा आहे। 2014 पासून 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं। त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते, आपल्या गावापासून कोडोली पासून दुशेऱ्याला जाणारा रस्ता, धानाई देवस्थानला जाणारा रस्ता, धानाई देवस्थानचं क वर्ग वरून ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलचं काम, गावातल्या अंतर्गत रस्त्यांची कामं, अशी विविध कामं त्या मागच्या 5 वर्षात देखील आपण केली। आणि या 5 वर्षामध्ये देखील जी कामं सांगितली ती कारवेकरांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो। आज मी माहिती घेतली की या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं आपल्या गावामध्ये झाली, तर मला आकडा त्यांनी दिला की एकूण 28,76,00,000 रुपयाची कामं ही फक्त आपली कारवे आणि कारवे परिसरामध्ये झाली। आपल्या गावाला एक खूप मोठा वारसा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात। या विभागामधलं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। या विभागाला आदर्श देणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात। धानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे। त्यामुळे धानाई देवस्थानच्या विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती। खरं तर 2.5 वर्ष आपलं महायुतीचं सरकार होतं। भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती आहे। परत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानांपैकी जी यादी निघणार आहे त्या यादीमध्ये आपल्या धानाई देवस्थानचं देखील नाव यावं याच्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून केला पाहिजे। आकाईच्या वाडीमध्ये मी गेलो, तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं, हो साहेब 10 वर्ष आलेलेच नाहीत, मला 10 वर्ष आलेच नाहीत गावात। आणि मग एका माऊलींनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हाऊस म्हटली की आता काही बाबा सारखं येत बसू नका, 22 वेळा आलाय तुम्ही इथं, आता जावा दुसरीकडे खेळा। इतका संपर्क वाडी वस्ती खेड्या पाड्यास। मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही, मान्य आहे, मला पराभव झाला आमचा, अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला, परत जनतेमध्ये गेलो, परत तुमचा हुमरा जिजवला, परत तुमची कामं केली, परत तुमच्याकडे राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा चान्स द्या, एकदा मला काम करायचं, चांगलं काम करून दाखव। काय माझी इच्छा आहे, माझी एकच इच्छा आहे की समाजासाठी माझ्या हातातून काहीतरी घडावं आणि ते घडण्यासाठी माझी धडपड चालू आहे। मला राजकीय अपयश आलं तरी मी थांबलो का? 19 पासून 24 पर्यंत ताकदीनं काम केलं। परत गावात आलो, सगळे विकास कामांचे प्रस्ताव घेतले, परत आपण सरकारपर्यंत ते पोहोचवले, देवेंद्रजींकडनं अनेक कामं केली। कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले, वाकान रोड साठी पैसे आणले, कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले, 25-15 योजनेतनं पैसे आणले, 95-5 योजनेमधनं पैसे आणले, सांगाल त्या राज्य सरकारच्या योजनेमधनं पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे आणले। मतदारसंघामधले हायएस्ट पैसे हे आपल्या कारवे गावाला आणले, हे मी खात्रीनं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। आणि सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे। चव्हाण साहेबांनी तर एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होतं। अशा पद्धतीनं गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आणि हे सगळं काम करत असताना आपला सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेलं आहे, भविष्य काळामध्ये देखील असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा। तुमच्यामधला एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे।
तुमचा आशीर्वाद मला द्या, तुमची कृपादृष्टी मला द्या, तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून बहुमतानी तुमच्या मधला एक मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा. एवढं